बरं, ह्या सगळ्यामध्ये चंद्रपूरमध्ये जे वीज प्रकल्प आहेत, त्या वीज प्रकल्पांवरून बऱ्याचदा असं म्हटलं जातं की हे जिल्ह्याच्या बाहेर घेऊन जा, ह्याच्यामुळे प्रदूषण होतंय, कोळशाचा विषय आहे. खरंच शक्य आहे का हो हे प्रकल्प बाहेर घेऊन जाणं? हे खरं आहे की एकीकडे 42% फॉरेस्ट कव्हरिंग आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा विरोधाभास बघा तुम्ही, 42% वनाच्छादन आहे. म्हणजे आम्हाला तसं प्रदूषण नको आहे, नसायला पाहिजे, कारण की 42% झालं आहेत. परंतु दुसरीकडे प्रदूषित भारतातला चौथ्या क्रमांकाचा प्रदूषित जिल्हा म्हणून चंद्रपूरचं नाव येते. तर ते कशामुळे? तर ते वीज प्रकल्पामुळे. जगातली सगळ्यात मोस्ट पोल्युटेड एनर्जी जर कोणती असेल तर ती थर्मल एनर्जी आहे, जी आम्ही निर्माण करतो. जवळजवळ 5000 मेगावॅट वीज आम्ही निर्माण करणारे आहोत आणि त्याच्यामुळे आम्हाला प्रदूषणाचा सामना करावा मधल्या काळामध्ये. आणि ते आहेच की गरज, तो विरोधही आहे की या ठिकाणी जे वीज प्रकल्प आहे ते बाहेर घेऊन जा, परंतु ते शक्य होणार नाही आहे. म्हणून आता एक 800 मेगावॅटचा एक नवीन प्रकल्प पुन्हा येतोय. काही CTPSचे जे संच बंद झाले होते, नवीन जो कमी प्रदूषण करणारा या ठिकाणी येत आहे. आता नवीन टेक्नॉलॉजीनुसार जर या ठिकाणी प्रकल्प येत असतील तर त्याचं या ठिकाणी आम्ही स्वागत करू. पण मला एक सांगा, चंद्रपूरचा म्हणावा ना तसा विकास नाही झालाय. काय अडथळे तुम्हाला वाटतात की जे चंद्रपूरच्या विकासामध्ये इतकी वर्ष होऊन सुद्धा, तसं बघायला गेलं तर भाजपची सत्ता पण आहे, मधल्या काळात नव्हती, मात्र बऱ्यापैकी स्टेडी सत्ता आहे, असं असताना का नाही होऊ शकलंय? आता विकासाच्या याच्यावर आमचा चंद्रपूर जिल्हा खूप वेगाने जातोय. माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून मागच्या टर्ममध्ये सुद्धा आणि आता या टर्ममध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जे आवश्यक असलेले प्रकल्प हे सगळे या ठिकाणी होतोय. आणि निश्चितपणे तुम्हाला काहीच वर्षामध्ये हे चित्र बदललेलं दिसेल. चंद्रपूर जिल्हा तसा संपन्न जिल्हा आहे सर्वच बाबतीनं. भौगोलिकदृष्ट्याही सेंट्रल ऑफ भारताच्या मध्यभागी आहे. पाणी आमच्याजवळ, मिनरल्स आहे, वाईल्ड लाईफ आहे, जंगल आहे, सर्व आहे.